रिअली? अरे म्हणजे काय, हे रेस्टॉरंट काहीच नाहीये तिथे. असेल ना, म्हणजे मी अमेरिकेत राहतो वेस्ट कोस्टला, म्हणजे फ्रिस्कोला. म्हणजे एकापेक्षा एक भारी रेस्टॉरंट आहे, काहीच नाहीये अगं. तुला ना वेड लागेल, वेड खरंच. म्हणजे ना तिथे अशी मजा काय माहितीये का, सॅन फ्रान्सिस्को आहे, एले आहे, लास वेगास आहे, धमाल असते ग. आणि सगळा असा क्राऊड, एकदम युथ क्राऊड, एकदम पॉश हॉटेल्स. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, कपल्सला तिथे डिनरच्या आधी अशी मस्त फेरी राईड वगैरे देतात. तू केलायस इथे सगळीकडे? अगं मी राहतो तिथे. हा म्हणजे मी फेरी राईड नाही घेतली, गर्लफ्रेंड नाही ना मला अजून. पण मी ठरवलंय, माझी जी कोणी गर्लफ्रेंड असेल ना, तिला मी US लाच सेटल करणार. एक गाडी देणार तिला आणि सांगणार, तुला पाहिजे तिथे जा, पाहिजे ते कर, शॉपिंग कर, पाहिजे तेवढी, पाहिजे तिथे फिर, धमाल कर तू नुसती. अरे यार काय रोमॅन्टिक आहे हा. नाहीतर गॅरी मला सगळं शॉपिंगला पण नेत नाहीये. शनाया, ऐकतेस ना? हा ऐकते ना. तू अजून कुठे कुठे गेलास सांग ना मला प्लीज. लास वेगासला जर आपण गेलो ना, म्हणून सिटी ऑफ हे ना, तू ना ग कोणी म्हणजे अर्जंट करत असेल. हा म्हणजे आय हॅव टू टेक दिस कॉल. हा प्लीज. आलीच. हॅलो. शनाया, अगं तू कुठे आहेस? मी बाहेर आहे. मी अरे पण अशी न सांगता काय निघून गेलीस तू? कारण मला नाही सांगायचं तुला. तू सांगतोस का मला प्रत्येक वेळेला कुठे जातोस ते? शनाया, ओरडू नकोस तू. एक तर आधीच त्या कदम समोर ओरडल्यास ते काय कमी आहे का? अगं मी चिडलो होतो जरा. आता रागाच्या भरामध्ये काहीतरी उगीच. चिडलो होतो वगैरे काय ऐकायचं नाहीये मला. मी एवढा इन्सल्ट करायची काय गरज होती? ती एम्बॅरेसिंग होतं माहितीये. ते स्टाफला कसं वाटलं असेल. हे बघ शनाया, तसं मला तुझं काही ऐकायचं नाही. तू खूप सेल्फिश वागतोय माझ्यासोबत. आणि तसंही त्या गुड फॉर नथिंग आणि ऑरेंजेस सोबत राहून ना चेंज झालायस. सोड, माझ्याशी बोलायलाही वेळ नाही तुझ्याकडे. हे बघ असं काही नाहीये. हे बघ मला नाही ऐकायचं. तू राहा तिच्यासोबतच. हा ओके बाय. शनाया, शनाया. काय ग, कोणाचा? काही नाही, ईशाचा फोन होता. ती सतत कॉल करत असते घरी कधी येणार आहे काय. म्हणजे प्रॉब्लेम नाही ना म्हणून विचारलं. नाही नथिंग नाही. मला फोन केला गॅरीने, सगळा मूड स्पॉइल केला माझा. आओ मी बोलत आहे. हा आओ मी बोलत आहे. मी का बरं ऐकू येत नाही का? का आला बाई? बर पोचलात का? का बाई आता नागपुरामध्ये एवढ्या लवकर पोचता का कोणी? एअरपोर्टवर पोचलात का म्हणून विचारत आहे ना. अहो ठीक आहे, माहित आहे लहान नाही आते, पण काळजी वाटते का नाही? बरं ठीक आहे, नाही काही नाही बोलत आहे. पोचल्यावर फोन करा बाकी बस. हा बाई यांचं सरळ बोलावतो वाकडत तर शिरतात पाय. आई पण बाबा इतक्या लवकर नागपूरला काऊन गेले? नाही ग, पावसाची चिन्ह दिसू लागली ना, मग का करते, डागडुजी करावी लागते, नाही तर मग सगळं वाहून जाईल ना. हे जाऊन तिथे कॉन्ट्रॅक्टरला देतील कॉन्ट्रॅक्ट आणि मग येतील परत. हाँ बोलिए. हाँ बोल रहा हूँ. एक मिनिट. नहीं चाहिए आपका कोई भी प्लॅन नहीं चाहिए. आणि अशा वेळेला तुम्ही का फोन करता उगीच? हे वेळ काळ बघता की नाही, लोकांची जेवायच्या वेळेला तिथे भूका लागल्यात आणि तुम्ही प्लॅन कसले विकताय? ठेवा, भूक लागली इथे आणि यांना त्यांचे प्लॅन्स विकायचे. त्यांना फोन करायचे ते करत नाहीत आणि बाकीचेच करतायत सगळे. अथर्व बाहेर आहे बरं. आलो. आजी आज आपण एक गंमत करणार आहोत बरं. आज की नाही आपण एका छानशा महागड्या हॉटेलमध्ये आज जेवायला जायचं का? खलास बाई खोटं बोलत आहे का मी? खरंच तर बोलत आहे. चला पटपट आवर बरं. राधिका तू यावर. आपण छानसं मोठं महागडं हॉटेल पाहायचं आणि तिथं जेवायला जायचं, ठीक आहे? बाबा तुम्ही पण चला ना. मी चला ना, आपण सगळे मज्जा करूया. नाही तुम्ही जा. मी काही येत नाही. अरे माझं पोट बरं नाहीये ना, तुम्ही जा. हा नाही तुम्ही पण चला, आता मीही नाही जाणार. अथर्व उगीच हट्ट करू नको. तुम्ही जा बरं. चल आपण नंतर जाऊ. चालणार रे, काऊन असं बोलत आहे तू? आता पहा बरं, लेख हट्ट करताय ना, अथर्वसाठी चालणार आहे. आई अगं तुला आता माहितीये ना, मला बाहेरचं नाही चालत काही.
आता ठीक आहे ना, आपण चांगल्या मोठ्या महागड्या आणि छान हॉटेलमध्ये जातोय, शुद्ध आहे एकदम, तिथं असतं बनलेलं का नाही. तू एक काम कर, तू सूप पी. हा, आणि का ते राधिका, का ते फळांचं का असतं ते ते फ्रूट प्लेट, फ्रूट सलाड. फ्रूट प्लेट खा, चालतंय. आई नको ना, तुम्ही जा ना तुमचं उगीच मला नका तुम्ही हे करू, तुम्ही जा ना तुमचं. हे गुरु, तुला आठवत नाही का लहानपणी नाही का आपल्या त्या आशीबाजी चौकामध्ये कुठलं ते हॉटेल, बरं हा बरं नाव त्याचं विसरले मी, चायनीज वगैरे मिळायचं तिथे, छानपैकी पंजाबी डिश आणि काका मिळायचं. बापरे किती मोठं होतं, एकदम महागडं हॉटेल. गुरुचे सगळे मित्र जाऊन तिथे खाऊन आले होते बरं, आणि हाच एकटा राहिला होता. झालं, पठ्ठ्यानी केला ना पाठपुरावा बापाचा. चला ना मला घेऊन, चला ना मला घेऊन. ते म्हणाले अजिबात नाही, आता नाही जाणार, 15 दिवसानंतर जाईन घेऊन. 15 दिवस रोज रडत होतो मी, आज घेऊन जा, पण नाही घेऊन गेले पापा मला. नंतर माहिती नाही कुठून पैसे आणले, केला हट्ट पूर्ण माझा त्यांनी. काय बरं गुरु, गुरुच्या बाबांनी गुरुचा हट्ट पूर्ण केला. मग आता अथर्वच्या बाबांनी अथर्वचा हट्ट पुरा करायला पाहिजे का नको. आई आता तुम्ही या ना जाऊन, कशाला उगीच तुम्ही. बाबा चला ना. चालणार रे गुरु, आता एवढं बोलत आहे तर चाल ना. हा बरं, पोटा किती खुश होईल. हा ठीक आहे, चला जाऊया, पण तिथे जाऊन मला कसलेही आग्रह करायचे नाही, सांगून ठेवतो. बा चल चला आवरा. चल बाई राधिका, लवकर लवकर आव. चला आपण लवकर लवकर चल, तयारी करूया. ये लवकर 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 चल. हा, आई तुम्ही तर बाजीच मारली. शन्या, आम्ही येतोय. यार हा तर नुसताच बघत बसलाय, गिफ्ट द्यायला सगळे वाटत नाही. ए बघ, सरलो असतो ना मी. अगं तुझ्यासाठी मस्त गिफ्ट आणलंय मी. एक्सक्यूज मी. येस सर. मी ते गिफ्ट ठेवलंय, ते प्लीज आणा. येस सर. थँक्यू. पण पहिल्यांदा भेटलो ना, सो गिफ्ट तर आणायलाच पाहिजे. माझ्यासाठी? मी तुला डिनरला बोलवून स्वतःसाठी गिफ्ट आणेन का? तू पहिल्यांदा हसलीस माझ्या जोकवर. एवढं मोठं काय आहे? बघ ना सरप्राईज आहे. येस, थँक्यू. दिस इज फॉर यू. आणखीन एक बॉक्स आहे. काय आहे? किती हावरट आहेस का तू? सगळं हातात पाहिजे का लगेच? गिफ्ट आहे ते, सरप्राईज आहे त्याच्यात. अशी काय असेल अशी उत्सुकता काढली गेली पाहिजे ना. हा, आणखीन एक बॉक्स. थोडे तरी एफर्ट्स घ्यावे लागतील शनाया. ओपन प्लीज. क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड तुझ्यासारख्या मुलीसाठी. आय मीन तुझ्यासारख्या सुंदर मुलीसाठी एक क्रेडिट कार्डासारखं दुसरं गिफ्ट नाही. माय राईट? आर यू शुअर तू मला क्रेडिट कार्ड देतोयस? ऑफकोर्स तुला दिलंय. आणि क्रेडिट कार्ड घेऊन तू बिनधास्त शॉपिंग करत फिरा. बिनधास्त पाहिजे त्या वस्तू घे. मी तुला हिशोबही विचारणार नाहीये, कारण याची क्रेडिट लिमिटच काही लाखात आहे. सो डोंट वरी, बिनधास्त शॉपिंग. आणि हो, अजून एक सांगायचं म्हणजे दिस इज इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड. ओके, म्हणजे तू US मधल्या एका मोठ्या मॉलमध्ये सुद्धा शॉपिंग करू शकतेस, पॅरिसच्या मिलानला शॉपिंग करू शकतेस, दुबईत शॉपिंग करू शकतेस. फुल धमाल. पण मला गूजबम्स येत आहेत. हा, पण शनाया, एकच सांगायचं म्हणजे 7 दिवस तुला जरा थांबायला लागेल. का? परत हावरटपणा शनाया, थांब ना जरा. पेशन्स. दिस इज इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड. ऍक्टिव्हेट व्हायला 7 दिवस तर लागणारच ना. हो. हा, पण एकदा का ऍक्टिव्हेट झालं की मग फक्त धमाल, शॉपिंग, एन्जॉय. मूर्ख मुलगी स्वप्न बघते हे कार्ड वापरण्याचं. शनाया, मी तुला संधीच देणार नाहीये, कारण 7 दिवसांच्या आतच तुझं हे रूप मी गुरु समोर ओपन करणार आहे. चला 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 चला, लवकर 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 लवकर. अथर्व दार उघड, दार उघड. शाबास. घुसा. बसा.
हे थोडं ते बाजूला करा सामान. आओ, आई. आई सावकाश. हॅलो, काय सगळे मागे बसणार का? तू पुढे बस ना. आता पुढे बसायची सवय नाही राहील. अरे मी काय ड्रायव्हर आहे का सगळे मागे बसायला? बस ना पुढे. नाही, पण पुढे बसण्याचा हक्क तुम्ही दुसऱ्याला दिलाय. ही आपली मागेच बरी. फूड असं आहे आहे ना. पण यार म्युझिक पण पाहिजे होतं ना. ॲम्बियन्स क्रिएट नाही होते. म्युझिक हवंय. वेट अ मिनिट. एक्सक्यूज मी. येस सर. मी म्युझिकचं सांगितलं होतं. हा येस सर. थँक्यू. यू प्लॅन फॉर दिस. ऑफकोर्स शनाया, रोमॅन्टिक माणूस आहे मी खूप. अगं तुझ्यासारख्या सुंदर मुलीसाठी हे प्लॅनिंग काय आहे? छे. काय बा, आला बोल तू, तुला पाहिजे ते. सर विच सॉन्ग? तुला काय हवं शनाया? प्लीज प्ले एनी रोमॅन्टिक ट्यून प्लीज. सुपर. फील इट. आवडलं? ये. आई आपण इथे जायचं. हो. काम करूया ना ते. चल ना. अगं पण ते का होते? चांगलंय, सगळं चांगलं मिळते. चल चल. शनाया, तू ना नुसत्या तुझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या मला सांगत जा. मी ते सगळं करणार. सगळं तुझ्या समोर आणून ठेवणार. म्हणजे बघ, मी ना तुझं जीन आहे. काय आहे? म्हणजे जो हुकुम मेरे आका, अलाउद्दीन, चिराग. अलादीन तुला जिनी म्हणायचंय का? हा तसं. म्हणजे तू एखादी इच्छा फक्त मनात व्यक्त करायची, ती मी तुझ्या समोर आणून हजर करणार. ओके. म्हणजे बघ, हा तू डोळे मिटायचेस, मनात कुठली इच्छा व्यक्त करायचीस, ती तुझ्या समोर येणार. राईट. बर. यार गॅरी आत्ता इथे हवा होता. अरे बापरे, तुझा बाबा. गॅरी तू इथे? हा. तो आपल्या बायको आणि लेकराला घेऊन ना इथं डिनरला आलाय. तुला की प्रॉब्लेम आहे का? अच्छा, म्हणून इग्नोर करायचं होतं का मला? ग्रेट. वा, चोर तो चोर वर शिरजो. कोण चोर? तू. अजून कोण शनाया? सौमित्र बरोबर इथे डिनरला येतेस आणि परत मलाच विचारतेस तोंडवर करून. गुरु, हे तू मध्ये बोलू नकोस. आम्ही दोघं बोलतोय. वा, छान चाललीये पार्टी तुमची. हा शनाया, सकाळी तर म्हणाली होतीस नाही येणार याच्या बरोबर डिनरला. आता कशी काय आलीस? नाही, बरोबर आहे. आत्ता लक्षात आलं माझ्या. मी एवढे कॉल करत होतो तरी तू का इग्नोर करत होतीस मला? माझा एकही कॉल का नाही उचललास? तर या रिकाम टेकड्या सौमित्र बरोबर डिनरला यायचं होतं म्हणून. तू उगाच इश्यू करू नकोस. डिनरला आले, फक्त एवढं काही झालं नाहीये. नाही, डिनरला यायचं मलाही काही नाही ग. पण मला का नाही सांगितलंस? काय
काय सांगायचं तुला? तुलाच विचारलं होतं ना डिनरचं मी पहिले, तेव्हा काय म्हणाला मला काही इंटरेस्ट नाहीये, आणि आता बरोबर आल्यास घरच्यांना घेऊन. आणि काय रिझन दिलं होतंस तू? तू आजारातनं उठलायस ना, तुला बाहेरचं खायला अलाउड नाहीये, मग आता लगेच अलाउड आहे का बाहेरचं खाणं? नाही, मी अथर्वच्या हट्टापोटी इथे आलोय. त्याचं मन मला मोडायचं नव्हतं म्हणून इथे आलोय. ऑब्व्हियसली माझं मन मोडलेलं चालेल, त्या मॉन्स्टरचं मन नाही मोडायचंय. तोंड सांभाळून बोला तू. राहू दे रे, तुझं ठरलंय ना, तू घरच्यांना प्रेफरन्स दिलायस ना, बरोबर माझ्या नकळत त्यांच्यासोबत आलायस ना तू, मग राहा ना त्यांच्यासोबत, तुझं डिनर एन्जॉय कर आणि लीव सलून आम्हाला आमचं डिनर एन्जॉय करू दे. एक्झॅक्टली, मला पण हेच सांगायचं होतं. तुम्ही कशाला एवढ्या पॉश रेस्टॉरंट मध्ये नळावर बांधल्यासारखे बांधताय? हे तू आमच्यामध्ये बोलू नको असं सांगून ठेवतोय मी. आणि मला इंटरेस्ट पण नाही रे गुरु. तू जा ना प्लीज तुझ्या फॅमिली बरोबर. डोंट स्पॉइल आवर डिनर. डिनर तू आमचा स्पॉइल केलायस. गुरु जाऊ दे ना रे, चाल ना, चल. आई तू जरा गप्प बस के. हा माणूस सतत आमच्या मध्ये मध्ये येतोय. नाही, मला आत्ता कळलं, सौमित्र तुझा आणि राधिकाचा मिळून डाव होता ना. तुम्ही दोघांनीच केलं ना हे? अरे एक मिनिट, मला यामध्ये घेऊ नका, माझा काही संबंध नाही. आणि मला अथर्व समोर तमाशा नकोय. त्याला सगळं माहितीये, त्याला सगळं कळतं. त्याचं नाव घेऊन उगीच विषय बदलू नको. मला माहितीये तुम्ही दोघच त्याच्या मागे आहात. टेन्शन आहे तुला, कळत नाही तू एवढी बिंडोक सारखी का वागलीस? गॉड, विल यू स्टॉप इन्सल्टिंग मी? सकाळी एवढा इन्सल्ट केला होता तो पुरेसा नाहीये का तुझ्यासाठी की आता परत करतोयस तू? गॉड, आय फेड अप ऑफ हिम. जाऊ दे ना गुरु, तुला कळलं नाही पोट्टी कशी आहे ती. जाऊ दे ना, अथर्वचा मूड नको खराब करू. नाही आई, अथर्वासाठी म्हणूनच गप्प बसलोय. नाही तर या दोघांना दाखवून दिलं असतं गुरुनाथ सुभेदार काय चीज आहे ते. आणि सौमित्र, स्टे अवे फ्रॉम हर, सांगून ठेवतोय तुला. एवढं हवे चालेल? आणि तू माझ्यावर का चिडतोयस पण गुरु? मी काय बांधून आणलंय का तिला? स्वतःची स्वतः आली, विचार तिला. बास झाला शहाणपणा, विचार ना तिला. गॅरी, त्याला बोलायची काही गरज नाहीये. आपण भांडतोय ना, माझ्याशी बोल, तू त्याला मध्ये ओढू नकोस. आणि तुझं ठरलंय ना, तू तुझ्या फॅमिलीला प्रेफरन्स दिलाय ना, मग त्यांच्यासोबत बस, आम्ही जातोय आता. चल रे, पण मूड गेला ना यार. चल या प्लीज. हा पोट्टीवर ही कोणाची सोबत जाते, कोणाची पाठी लागते. आई आई बास आता, प्लीज विषय वाढू नकोस. जाऊ दे, तुम्ही बसा डिनरला. माझा मूड गेला, मी नाही जेवत आता. बाबा चला ना, मला भूक लागली आहे. या वासऱ्याला भूक लागली रे, का मूड काऊन खराब करते? प्लीज मला आग्रह करू नका, तुम्ही बसा ना. बाबा चला ना, भूक लागली आहे. हा माझ्या लेकर काय जाणार कुठे बाबा? बरं राधिका, चल थोडं थोडं खाऊया आणि मग सगळेच एकत्र घरी जाऊया. बरं ए गुरु, त्या पोट्टीचा राग आमच्याहून काऊन काढते? हा, ती तर गेली ना खाऊन सगळं, तू खाऊन उपाशी राहते का? बरं तू नाही जेवला ना तर अथर्वही नाही जेवणार का? बरोबर. चल 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 ना, बस ना, थोडं थोडं खा. चल ये ये बरं गुरु, ये बस. ठीक आहे. राधिका, तुमचं हे सगळं जे काही चाललंय ना, याने तुला जर असं वाटत असेल ना की शनाया मला सोडून त्या सौमित्राकडे जाईल, तर तुझा हा गोड गैरसमज आहे. हा पण आता गेलीस ना सौमित्र बरोबर, हे पा, एक ना एक दिवस शनाया तुम्हाला सोडून नक्की जाईल. आता आम्ही सगळेजण आहोत तुमच्या बरोबर, पण तेव्हा तुम्ही एकटे असाल, एकटे.